आज ना आपण द्राक्षापासून खूप छान अशी मिठाई बनवतोय. तर त्या पहिलं मी तुम्हाला सांगते की ही द्राक्षे ही माझी गावावरून आलेली होती. एकतर आपल्याला माझ्या यशला खूप द्राक्षे आवडतात आणि इथे की नाही द्राक्षे म्हटलं की आपल्याला माहीत आहे अगदी किलोचा जो भाव असतो तो असतो 200-300 रुपये. तसंच बघा तीच द्राक्षे आपण गावावरती म्हणजे इथे जो गावाला जो 4 किलोचा भाव असतो तो आपल्याला इथे 1 किलोला भाव द्यावा लागतो, किंमत द्यावी लागते तेवढी, आणि तेवढ्या किमतीने आपल्याला इथे द्राक्षे घ्यावी लागतात. तर आता हीच द्राक्षे गावाला जेव्हा आपण कुणाची शेतामध्ये बाग वगैरे म्हणजे जसं की ग्रेप्स चालू असतील, द्राक्षे चालू असतील, देत असतील, तर त्यावेळी बघा नेहमी शेतकरी हा दुसऱ्या शेतकऱ्याला अगदी पाटी म्हणा, बकेट म्हणा किंवा त्याची द्राक्षे चालू आहेत या हिशेबाने तो सगळ्यांना फ्रीमध्ये असं देत असतो खाण्यासाठी, किंवा बोलवत असतात सगळे. पण इथे तसं नाही, इथे आपल्याला पैसेच पे करावे लागतात. तर आता माझ्या गावावरून माझे पप्पासुद्धा शेतकरीच आहेत, तर गावावरून खूप सारे द्राक्षे माझ्याकडे हर वर्षी येत असतात. तर आता एवढ्या सगळ्या द्राक्षांचं करायचं काय? आपण नेहमी द्राक्षे खाऊन खाऊन खाणार किती? तरीसुद्धा आम्ही 15 ते 3 आठवडे द्राक्ष अगदी फ्रीजमध्ये ठेवून मस्त आम्ही त्याला खात असतो आणि त्याचा आनंद घेत असतो. मेन म्हणजे कसं, आपण आता ह्या वर्षी खाणार ते पुढच्या वर्षीच आपल्याला ती द्राक्षे खायला भेटणार आणि आपल्या शेतातली ना. तर त्यासाठी बघा आता काही द्राक्षे माझी शिल्लक राहिली होती आणि भरपूर सारी मी देऊनसुद्धा आजूबाजूवाल्यांना, शेजारीसुद्धा आपले खूप जवळचेच असतात, शेजाऱ्यांना द्यावं आपल्या एक जवळच्या, तर त्यांनासुद्धा दिलं. आणि बाकीचे होते शिल्लक, अजूनही खूप आहेत, पण तरीही म्हटलं की आज आपण द्राक्षापासून काहीतरी नवीन असं बनवूया, काही बनवू शकतो का याचा खूप विचार करत होते. आणि तेव्हा मला एक क्लिक झालं की आपण द्राक्षापासून त्याचं काहीतरी मिठाई टाईप असं काही बनवू शकतो का. कारण खूप जण म्हणजे खूप आपण काही ना काही बनवत असतो, हर एका फ्रूटपासून केक बनवतो, कुठे काय बनवतो. तसंच म्हटलं चला आज द्राक्षापासून काहीतरी बनवूया, आणि ती रेसिपी मला सुचली आणि मी तुम्हाला ती आज आपण इथे बनवणार आहोत. आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप साऱ्या टिप्स आहेत, तर रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यश अँड मॉम चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर नेहमी आपण विचार करत असतो हलवा वगैरे बनवण्याचा, पण आज आपण हा जो मिठाई बनवणार आहोत ही ग्रेप्सपासून बनवतो आहे. आता आपला ग्रेप्सचा सीझनसुद्धा चालू आहे, ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळ अगदी मनसोक्तपणे खावं. आता ते कसं खावं, कोणत्याही प्रकारे आपल्या पोटात तर गेलंच पाहिजे. त्यासाठी बघा, खाऊन जेव्हा आपल्याला ग्रेप्स कंटाळा आलेला असतो त्यावेळी ही मिठाई तुम्ही नक्की बनवू शकता. आता ही मिठाई किंवा हा हलवा जरी, किंवा तुम्ही अगदी जामसुद्धा बनवू शकता याचं, मुलांना ब्रेडवरती लावून किंवा चपातीवरती लावून खाण्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. पण इथे आज आपण हा मिठाई बनवतो ही अगदी हलवासुद्धा. तुम्ही म्हणाल आता हलवा म्हटलं की याला खूप सारं तूप लागणार, म्हणून आपण बऱ्याच वेळा या गोष्टी बनवण्याच्या टाळतो. पण आज इथे आपण अगदी 2 चमचे तुपामध्ये खूप मस्त कमीत कमी साहित्य वापरून कमी वेळामध्ये होणारी ही मिठाई बनवतो आहे. नक्कीच सर्वांना आवडणारी ही मिठाई आहे, अगदी जेली टाईप, आणि लहान मुलांना तर खूप जास्त आवडते. आता ही बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत, म्हणजे जसं की हे मिश्रण कसं बनवायचं, आणि याला आपल्याला फ्रीजचीसुद्धा गरज लागत नाही, जेणेकरून हे मिश्रण अगदी रूम टेम्परेचरलासुद्धा छान सेट होतं. तुम्ही इथे बघितलं बर्फी म्हणजेच आपली ही जी मिठाई आहे खूप छान अगदी जेली टाईप तयार झालेली आहे, तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवली. आता ही बनवण्यासाठी सुरुवात तर करायला हवी, तर त्यासाठी इथे ग्रेप्स घेतलेले आहेत. आता हे जे ग्रेप्स आहेत तर ते आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण वर्षभर याच्यावरती पेस्टिसाइड्स वगैरे मारलेले असतात. आणि शक्यतो करून ग्रेप्स घेताना मार्केटमधून आपल्याला मोठे अगदी लांब मणी असतात तसे, आणि छान असे गोड असावे, म्हणजे थोडासा कलर आलेला असावा त्यांना येल्लो, अशा पद्धतीचे ग्रेप्स निवडून घ्यायचे आहेत. स्वच्छ मिठाच्या पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर सगळे इथे तुम्ही बघू शकता त्याचे मणी मी काढून घेतले होते. ते मणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 2 वेळा आपल्याला थोडे थोडे करून थोडंसं पाणी किंचितसं घालून, म्हणजे अर्धा कप पाणी
घालून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. नंतर ते एका गाळणीवरती काढायचं आहे बघा हे सगळं मिश्रण, आणि छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो त्याचा वरचा जो आवरण असतं जे मण्यांचं, म्हणजे जो चोथा असतो तो साईडला निघतो आणि आपलं जे पातळ मिश्रण जे ज्युसीवालं आहे ते साईडला होतं. तर आता हे आपल्याला काय करायचं आहे, मोजूनच घ्यायचं आहे, त्याच्याने आपली ही मिठाई अगदी परफेक्ट बनते. तर इथे आता हे मिश्रण बघा 2 वाटी तयार झालेला आहे हा ज्यूस. तर आता तो 2 वाटी ज्यूस आपण मोठ्याच बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. इथे विस्कर घेतलेला आहे आणि विस्करच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण बघा ज्यूस मोजला हा, त्याच वाटीने आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. तर कॉर्नफ्लॉवर इथे 1 वाटी घेतलेला आहे मी. अगदी तुम्ही इथे मी 2 वाटी ज्यूस वापरला आहे, तुम्ही इथे ग्रेप्सचा 3 वाटी ज्यूस वापरला तरीही अगदी परफेक्टच बनणार आहे आपली मिठाई. आता छान मिक्स करून द्यायचं 2-3 मिनटं छान फेटून, म्हणजे गाठी गुठळ्या होत नाहीत आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे छान अगदी बघा मिक्स होतं. पण काही वेळानंतर ते तळाला जाऊन बसतं, तर त्यासाठी नंतरसुद्धा आपल्याला छान फेटून घेऊन मगच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर आता इथे केक टीन एक घ्यायचा, तर केक टीन किंवा तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल सेट करण्यासाठी ते घ्यायचं. कुकरचा डब्बा घेतला तरीही चालेल किंवा टोप घेतला तरीही चालेल. तर आता याच्यामध्ये बघा तेल लावून घ्यायचं, सगळ्या बाजूनी अगदी ग्रीस करून छान घेतलेला आहे, किंवा तूप लावू शकता, बटर लावू शकता, काहीही चालेल. आता याच्यामध्ये मी अगदी गार्निशिंगसाठी मी तुम्हाला दाखवणार आहे, यासाठी मी गार्निशिंगसाठी थोडेसे मगज बी घातलेत आणि गुलाबाच्या पाकळ्या घातलेत. इथे घरी खायचं असेल तर नाही वापरलं तरीही चालेल, हे सगळं काही ऑप्शनल आहे, जे की आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालतो. पाक करण्यासाठी बघा पॅन ठेवला आहे पसरट, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली आहे. तुम्ही इथे 2 वाटी साखर घातली किंवा 1.5 वाटी घातली तरीही चालेल, आणि अर्धी वाटी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे. इथे माझे जे ग्रेप्स आहेत ते खूप जास्त गोड आहेत, त्याच्यामुळे मी इथे 1च वाटी साखर वापरलेली आहे. तुम्हाला मी हा पाक कसा बनवायचा ते सुद्धा दाखवलं. पूर्णपणे साखर विरघळल्यानंतर अगदी बोटावरती दोन्ही बोटाच्या मध्ये जेव्हा घेऊन मी तुम्हाला दाखवलं, छान अशी तार बनते, म्हणजे अगदी परफेक्ट इथे पाक आपला तयार झालेला आहे. तेव्हा आपल्याला हे छान मिश्रण बघा पुन्हा विस्करच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे आणि नंतरच हे मिश्रण हळूहळू आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे आणि आपल्याला हे सगळं मिश्रण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता मी याच्यामध्ये बघा वाटीमध्ये 2 चमचे पाणी घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपला ग्रीन फूड कलर जो असतो तो टाकलेला आहे, म्हणजे छान अगदी आपल्या या जी मिठाई आहे त्याला कलरसुद्धा खूप छान येईल. इथे बघू शकता मिश्रण अगदी घट्ट व्हायला चालू झालेलं आहे. यावेळी आपल्याला कुठेही बघा हात चालवायचा बंद करायचा नाही किंवा गॅस जवळून दूरही जायचं नाही. गॅस जवळच थांबून आपल्याला सतत हात हलवायचा आहे, जेणेकरून हे आपलं मिश्रण पटपट तयार व्हायला लागतं आणि हे कुठे खाली चिकटणारसुद्धा नाही, याची काळजी घ्यायची आहे. आता इथे आपण केवडा इसेन्स वगैरे तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही फ्लेवरसाठी टाकू शकता, पण इथे मी विलायची कुटून घेतली होती, तर ती बघा वेलची पावडर मी घातलेली आहे. इथे पाव चमचा मी इथे वेलची पावडर घातली आहे आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मिश्रण बघू शकता हे मिठाईचं अगदी छान अगदी मस्त तयार व्हायला लागलेलं आहे, घट्ट तयार होतं आहे आणि पॅनसुद्धा सोडायला लागलेला आहे. तर यावेळी आपल्याला याच्यामध्ये बघा तूप घालायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला मिठाई हलवा वगैरे बनवायचं म्हटलं की खूपशा वेळी लक्षात येतं की बाबा तूप जास्त लागतं, म्हणून आपण खूपशा गोष्टी बनवायच्या टाळतो. पण इथे फक्त मी 2 चमचे तूप वापरलेलं आहे. पहिलं 1 चमचा घालून घेतलं, त्याच्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि परत ते बघा छान अगदी किती छान अगदी तेलकटसं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे मस्त, आणि जेली टाईप इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. चेक कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. दुसरं जेव्हा आपण तुपाचा चमचा घातला तेव्हासुद्धा छान पॅन सोडायला लागलं आहे मिश्रण, आणि मी तुम्हाला डिशमध्ये थोडंसं घेऊन दाखवलं. थंड झाल्यानंतर जरा हाताने जवळ करून बघायचं, तर ते गरम होतं अजून, म्हणून थोडंसं हातावरती चिटकत होतं. पण जेव्हा ते चिटकत नाही हे समजलं जाईल तेव्हा आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि जो आपण केक टीन इकडे तयार करून ठेवला होता तर त्याच्यामध्ये पटकन आपल्याला हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे बघू शकता मिश्रण टाकून दिल्याच्यानंतर त्याच्यावरती बघा याच स्पॅच्युलाने सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित कडेपर्यंत सेट करून घ्यायचं. गोलाकार डब्बा असल्यामुळे इथे आपल्याला
जो आपली मिठाई बनणार आहे ती सुद्धा खूप छान गोलाकार बनते। आता बघा याच्यामध्ये तुम्ही अजूनही तुम्हाला वाटत असेल की काही घालू शकतो ड्रायफ्रूट वगैरे वरतून, तर तुम्ही वरच्या साईडनी सुद्धा घालू शकता। पण जेव्हा आपण पलटी करणार तेव्हा खालची बाजू वरती येणार, त्यासाठी इथे मी खालच्याच बाजूवरती फक्त घातलेले आहेत। हे बघा रूम टेम्परेचरलाच ठेवून आपल्याला सेट करायचे आहे। तर रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला 1 तासासाठी हे सेट करून घेतलेलं आहे। आणि इथे तुम्हाला मी दाखवलं केक टिनला सुद्धा कुठे मिश्रण लागलेलं नाही, हाताने सुद्धा दाखवलं की अगदी थंड झाल्यानंतर पूर्णपणे छान अगदी ही मिठाई आपली सेट होते। अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होणारी ही मिठाई तुम्ही इथे बघताच आहे, किती अगदी पटकन सुरीने जरी कापली तरी कुठेही हाताला मिश्रण चिटकत नाही किंवा मिठाईसुद्धा बघू शकता किती छान अगदी जेली टाईप तयार झालेली आहे। अगदी अशी मिठाई मुलांना नेहमीच आवडते आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही बनवून मुलांना खायला दिलं तर त्यांना समजणारसुद्धा नाही किंवा मोठ्यांनासुद्धा समजणार नाही की ही गोष्ट आपण ग्रेप्सपासून बनवलेली आहे, म्हणजेच द्राक्षापासून बनवलेली आहे। तर आता इथे मी कटसुद्धा करून घेते, तुम्हाला जशा हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ही मिठाई कट करून घेऊ शकता। आता सगळीकडून बघा कट करून घेतली आणि एक पीससुद्धा मी तुम्हाला इथे काढून दाखवते, किती अगदी सहज तो निघतोय। इथपर्यंत तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। बघा वरतूनसुद्धा दाखवली, दाबूनसुद्धा दाखवली, खूप मस्त आपली ही मिठाई तयार झालेली आहे। आता इथे मी तुम्हाला एक पीस त्याच्यामधील तो कट करूनसुद्धा दाखवते, खूप मस्त अगदी सहज कट होते। मुलांना जाम किंवा जेली टाईप असं काही असेल तर खूप जास्त आवडतं। आता आपण हे मिश्रण सगळं जामचं तुम्हाला सांगते मी, हे मिश्रण आपण सगळं मिठाई बनवण्यासाठी सेट केलं होतं, पण हे जसं आहे तसंच मिश्रण जर तुम्ही डब्यामध्ये, म्हणजे थोडंसं हे आपण घट्ट बनवलेलं होतं मिश्रण, तर पातळ असतं तेव्हा जर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवलं तर अगदी जेलीसुद्धा ह्याची जामसुद्धा याचा बनून तयार होतो। तर आता हा जाम तुम्ही ब्रेडवरती किंवा चपातीवरती लावूनसुद्धा मुलांना खायला देऊ शकता, त्यांना खूप जास्त या गोष्टी आवडतात। तर इथे आपली मिठाई बनवून तयार आहे, अगदी जवळूनसुद्धा दाखवली आणि आपण याच्यावरती थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि जे मगज बी घातले होते त्याच्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि थोडंसं ग्रीन कलर टाकला होता त्याच्यामुळे तर अजून सुंदर दिसते। तर नक्की तुमच्याकडे सुद्धा ग्रेप्स असतील तर नक्की या पद्धतीनं ही मिठाई बनवून बघा, छान वाटते। नवीन काहीतरी आपण बनवून सगळ्यांना खाऊ घालायला आणि सगळ्यांना आवडलं की त्याचा जो आनंद असतो तो एक वेगळाच असतो। म्हणून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझी ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आता होळीसुद्धा येते, तर तुम्ही होळीलासुद्धा ही स्वीट मिठाई नक्कीच बनवू शकता। नक्कीच बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअरसुद्धा करा। अजूनही चॅनलवरती आपल्या कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी माझी आवडली तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याच्या पुढील बेल घंटी दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील। खूप साऱ्या आपल्या साध्या सोप्या पद्धतीनं अपलोड केलेल्या रेसिपीज आहेत। तर आजचा हा जो तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानशी कमेंट करा। चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।